नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करणार आहोत न्यूज टॉप 9 ची राजकीय बातम्यांनी. बीएमसी निवडणुकीसाठी शिंदेंची शहांकडे 107 जागांची मागणी. सह्याद्रीत झालेल्या भेटीत शिंदेंची शहांकडे मागणी. सूत्रांची माहिती. मुंबई, ठाणे आणि पुणे शहरात स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करा. अमित शहांनी दिले पालिका निवडणुकीबाबत संकेत. सूत्रांची माहिती. शहांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा. विजय शिवतारेंच्या कुटुंबातील जुना वाद चव्हाट्यावर. शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्षांकडून पुतणे आणि पुतणीला पिस्तूल रोखून धमकावल्याचा प्रकार. शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष दिलीप सोपान यादव आणि त्यांचा मुलगा विनय यादव यांच्यावर धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल. शिवसेना ठाकरे गटाच्या महिलांनी राजेंद्र हगवणेच्या घरावर शेण फेकलं. मुळशीच्या भुकुम गावातील हगवणेच्या घरावर ठाकरे गटाच्या महिला आघाडीचा मोर्चा. रुपाली अल्हाट यांच्या नेतृत्वाखाली महिला आक्रमक. हगवणेला पळून जाण्यात मदत करणाऱ्या चोंधे कुटुंबाचा कारनामा समोर. हगवणे पितापुत्र संकेत चोंधे याच्या थार गाडीतून फरार झाले होते. तर संकेतचा भाऊ सुयश चोंधे विरोधात त्याच्या पत्नीची खडक पोलीस ठाण्यात तक्रार. छळ आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. संगीता भालेराव यांची रुपाली चाकणकरांसह सोनाली गाडे विरोधात महिला आयोगात तक्रार. रुपाली चाकणकर यांच्याकडून जीवितास धोका, फोनवरून धमकी दिली. संगीता भालेराव यांचा आरोप. महिला आयोगाला दिलेले अधिकार मर्यादित. आयोग फक्त तपासाचा पाठपुरावा घेऊ शकतं, चौकशी करण्याचे अधिकार नसतात. रुपाली चाकणकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप झाले. आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया. चाकणकरांचा फोन बंद असतो, तक्रार कुणाकडे करायची? मनसेकडून पत्राद्वारे राज्य महिला आयोगाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. महिला आयोगाचा टोल फ्री क्रमांक सुरू करण्याची ही मागणी. दोन्ही ठाकरेंना पाकिस्तानात पाठवा. ठाकरे बंधू एकत्र आले तरी दोघांची ताकद काय? एकाकडे 0 आमदार तर दुसऱ्याकडे 20. उद्धव आणि राज ठाकरे युतीवर नारायण राणेंची टीका.